जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण पाहतोय 5वी स्कॉलरशिपची सिरीज. त्यामध्ये विषय पाहतोय आपण बुद्धिमत्ता. तर या बुद्धिमत्तेतील प्रत्येक घटकातील स्वाध्याय आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून बघत आहोत. यापूर्वी आपण स्वाध्याय 1.3 मधील 1 ते 11 प्रश्न असे पाहिलेले आहेत आणि आता या व्हिडिओमध्ये 11 पासून पुढे आपण प्रश्न बघूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 12वा प्रश्न पहा काय म्हणतोय. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षराच्या डावीकडे 12वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल. पहा अतिशय सोपा आहे. आपण अक्षर मालिकेकडे जाऊया. पहा मालिका काय दिलेली आहे. चला आता पहा प्रश्न असा होता की दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये उजवीकडून 11वा अक्षर मोजा. 1 2 3 4 5 आहेत. 5 आणि 5 10. 11वा अक्षर कोण आहे? ओ. आता या 11व्या अक्षराच्या डावीकडे 12वा अक्षर. चला परत मोजा. हे 4 9 10 11 12 सी. 12वा अक्षर सी आहे. मग या सीचा क्रमांक डावीकडून मोजल्यास कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा. सीचा क्रमांक कितवा येतोय? तिसरा. पहा आता पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तिसरे 4. पर्याय क्रमांक किती? 4. समजलं? पुढे बघा. दिलेल्या अक्षरमालेच्या मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध कोणते अक्षर येते? अक्षरमालेकडे जाऊया. त्यापूर्वी प्रश्न परत एकदा बघा. अक्षरमालेच्या मध्यभागी जे अक्षर आहे त्या अक्षराच्या उजवीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर यांच्या मधोमध कोणतं अक्षर येतं? चला आपण अक्षरमालेकडे जाऊया. आता पहा प्रश्नानुसार आपण जाऊ. अक्षरमालेच्या मधोमध असलेलं अक्षर कोण आहे? मधोमध एम असतो. मधोमध बरोबर. अक्षरमालेच्या मधोमध एम आहे. मग एमच्या उजवीकडून 5वे अक्षर. चला एमच्या उजवीकडे म्हणजे इकडची साईड. ठीक आहे. 5वं. 1 2 3 4 5. उजवीकडून 5वे अक्षर कोण आहे? आर. पुढे बघा. पुढे काय म्हणते प्रश्नामध्ये. मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून 5व्या स्थानावर असलेले अक्षर. ठीक आहे. एमच्या उजवीकडे नाही तर अक्षरमालेच्या उजवीकडून 5व्या क्रमांकावर असलेलं अक्षर. एक एम आला. आता बघा अक्षरमालेच्या उजवीकडून 5वा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कोण आहे? यू. म्हणजे यम आणि यू यांच्या मधोमध कोण आहे? चला किती आहेत बघा यम आणि यूच्या मध्ये. NOPQRST 7 आहेत. 7 म्हणजे 3 सोडा. NOPRST मधोमध कोण राहतोय? क्यू. कोण राहतोय बघा? पर्याय क्रमांक मधोमध राहणार आहे क्यू. पर्याय क्रमांक 4. येते लक्षात? अतिशय सोपे. फक्त प्रश्न सोडवताना अक्षरमाला समोर ठेवा. त्यानुसार हे प्रश्न खूप लवकर सुटणार आहेत. प्रश्न 14. सी आणि यू या अक्षरांच्या क्रमांकाचा भागाकार केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? चला सी आणि यू या अक्षराच्या क्रमांकाचा भागाकार. सीचा क्रमांक किती आहे? 3. आणि यूचा क्रमांक किती आहे? अक्षरमालेकडे जावा आणि बघा यू या अक्षराचा क्रमांक किती आहे? 21. बरोबर. यूचा क्रमांक 21. यांचा भागाकार करायचा आहे. 21 भागिले 3. 3 7 21. बरोबर. 7 येणार आहे. मग 7 कोणता क्रमांक आहे बघा बरं. 7 क्रमांकाला कोणतं अक्षर आहे? ABCDEFG. कोणतं अक्षर येणार आहे? जी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या 2 अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यास उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक मिळतो.
पहा आता कोणत्या 2 अक्षराच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यास. चला आता आपण काय करूया, पर्यायानुसार जाऊया. पहिला पर्याय आहे सी आणि एच. सीचा क्रमांक 3, एचचा क्रमांक 8, 8 त्रिक 24. काय म्हटले केल्यावर उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षराचा, उजवीकडून दुसऱ्या स्थानावरचं अक्षर कोण, अक्षरमाला बघा, उजवीकडून दुसऱ्या स्थानावरचं अक्षर पहिला दुसरा, उजवीकडून दुसऱ्या स्थानावर एक्स आहे बरोबर. उजवीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे, एक्स. स्थानावरील अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक मिळेल म्हणतोय, डावीकडून. आता एक्सचा डावीकडून बघा बरं क्रमांक किती असणार आहे, एकूण 26 आहेत ना, म्हणजे एक्सचा डावीकडून क्रमांक किती असणार, 25. म्हणजे आपल्याला काय पाहिजे उत्तर 25 यायला हवंय. आता ह्या पहिल्याचं आले का, नाही 24 आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. डी आणि जी. तर पहा इथे एक करेक्शन आहे. उजवीकडून दुसऱ्या स्थानावरचं अक्षर सांगा मला, एक्स आहे बरोबर. आणि याचा डावीकडून क्रमांक येतोय 24वा, कारण एकूण 25 अक्षर आहे त्यामध्ये. मग डावीकडून याचा 24वा क्रमांक येतो. मग सी गुणिले एच किती येणार आहे, 24. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते. चला आता अक्षरमाला इथे आपल्याला दिलेली आहे, बरं झालं आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते. चला मोजा. उजवीकडून 15वं, 1 2 3 4 5 आणि हे 5 10 आणि हे 5 15. कोण आहे, के. पर्याय क्रमांक 3. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 8वे 15वे आणि 20वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता. चला 8वं 15वं आणि 20वं इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे. चला आता 8वं बघूया. 8वा कोण आहे, ए बी सी डी ई एफ जी एच. 8वा नंबर कोणाचा आहे, एच. 15वं ओ आणि 20वा आहे टी. तर हॉट आणि याचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता होतो मग, हॉट म्हणजे गरम, तर कोल्ड म्हणजे थंड, COLD कोल्ड. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 18. पहा आपण फास्ट जाऊया जरा, कारण हे प्रश्न एवढे काही अवघड नाही आहेत, त्यामुळे एवढं स्लो घेण्याची काहीच गरज नाही आहे. पुढे आपल्याला बरेच स्वाध्याय असे असणार आहेत की जे आपल्याला खूप स्लो घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे आपण हे स्वाध्याय स्लो घेऊया. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून सिंग हा शब्द तयार होतो. आपल्याला काय पाहिजे, SING सिंग. तर सांगा मला, एसचा काय नंबर आहे, एसचा 19 आहे. पाठ करायचे इंग्रजी अक्षरमाला. आयचा नंबर, आता मला कोणत्या नंबरला कोणतं अक्षर आहे हे पाठ आहे, त्यामुळे मी पटकन सांगू शकते बरोबर. चला, आयचा नंबर आहे 9, एनचा नंबर आहे 14 आणि जीचा नंबर आहे 7. 19 9 14 7 पर्याय क्रमांक 3. तुम्ही हे अक्षरमाला लिहायचे, त्याला नंबर द्यायचा आहे आणि मग त्यावरून ठरवायचं आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 19. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील 4थे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती येईल. पहा किती सोपं आहे. मला वाटते हे तुम्ही सोडवावं. 2020मध्ये आलेला हा प्रश्न आहे. स्कॉलरशिपची परीक्षा 2020ला झालेली, त्यामधील बुद्धिमत्तेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पुढे, इंग्रजी अक्षरमालेत जी आणि आरच्या दरम्यान जेवढी अक्षर आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत. चला आधी जी आणि आर यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत ते आपण काढूया. ठीक आहे, पहा आता. चला आपल्याला आता काय करावं लागेल, अक्षरमालेकडे जावं लागेल. जी आणि आरच्या दरम्यान किती अक्षर आहेत ते काढूया. जी कुठे, इथे. आर इथे. आता यांच्यामध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाले आहे, 10 बरोबर. प्रश्न बघा आता. जी आणि आर यांच्या दरम्यान जेवढी अक्षरं आहेत, चला 10 आहेत, त्याच्या 3/5 पट. पट म्हटलं की काय करायचं, गुणाकार. 3/5 पट. 5 1 5, 5 2 10, 3 2
6. किती अक्षर येतात 3/5 म्हणजे 6 अक्षरं. तर ती पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? चला आता पर्याय चेक करा. बी आणि एच. बी आणि एचच्या मध्ये बघा 6 अक्षरं आहेत का? बी आणि एच 1 2 3 4 5च आहेत. ठीक आहे, हे तर नाही आहे. के आणि एस मध्ये बघा के एल एम एन ओ पी क्यू आर 6 नाहीत 7 आहेत. ठीक आहे. एच आणि ओ मध्ये बघा एच आय जे के एल एम एन ओ बरोबर 6 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पहा, समजतंय का? 3/5 पट काढता आलं की पुढचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. चला इथे आपला संपत आहे स्वाध्याय क्रमांक 1.3 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्तेतील स्वाध्याय 1.3. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्वाध्यायाकडे जाणार आहोत. स्वाध्याय 2.1 जो वर्गीकरणामध्ये येतो. तर हा व्हिडिओ म्हणजे वर्गीकरण स्वाध्याय 2.1 शब्दसंग्रह आहे. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पहा, आता यामध्ये फक्त शब्दसंग्रह दिलेला आहे, त्यामुळे आपण फक्त शब्दसंग्रहामध्ये कोणता पर्याय हा कोणत्या 4 पर्यायापैकी एक पर्याय जो असणार आहे तो थोडा 3 पर्यायांपैकी वेगळा असणार आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. आणि त्याचं कारण पण शोधायचं आहे की तो पर्याय त्या 3 पर्यायांपेक्षा का वेगळा आहे. ठीक आहे. एवढं सोप्पा तो स्वाध्याय 2.1 असणार आहे. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया स्वाध्याय 2.1. धन्यवाद.